2 दिवसापासून तामणी घाटामध्ये झालेल्या थारच्या अपघाताने आणि 6 तरुणांच्या मृत्यूने सगळ्यांना धक्का बसला होता. 20 दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या कोऱ्या थारचा पुणे माणगाव मार्गावरील तामिनी घाटामध्ये 500 फूट खोल दरीमध्ये कोसळून अपघात झाला होता आणि यामध्ये 18 ते 24 वयोगटातल्या 6 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र याबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. तर झालं असं की पुण्यातील कोंढवा इथले रहिवासी तरुण प्रथम चव्हाण, पुनीत शेट्टी, साहिल बोटे, महादेव कोळी, ओंकार कोळी आणि शिवा माने हे या थार गाडीने कोकणात फिरायला निघाले होते. बुधवारपर्यंत त्यांचा संपर्क होत नसल्याने प्रथमच्या वडिलांनी पुण्यातील उत्तम नगर पोलिसात तक्रार दाखल केली. फिरण्यासाठी निघालेल्या या तरुणांनी कोकणात एका हॉटेलमध्ये रूम सुद्धा बुक केल्या होत्या. मात्र अपेक्षित वेळेत ते न पोहोचल्याने हॉटेल मालकाने बुधवारी सकाळी त्यांना फोन केला, पण तरुणांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल मालकाने पुण्यात एका मित्राला फोन करून हे 6 जण अजून आले नसल्याचे सांगितलं आणि तेव्हा हे सगळे बेपत्ता असल्याचं समोर आलं. नंतर तरुणांनी घर सोडल्यापासून त्यांनी ज्या दिशेने प्रवास केला त्या मार्गावर शोध सुरू करण्यात आला, पण कुणाशीही संपर्क होतच नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे जागा शोधली आणि तेव्हा तामिनी घाटातील दिवा भागात खोल दरीत मोबाईलचं लोकेशन आढळलं. पुण्यातील रेस्क्यू टीमसह शोध मोहीम राबवण्यात आली. ड्रोनच्या मदतीने शोध घेतल्यावर दरीत गाडीचा छताचा भाग चमकताना दिसला आणि अपघाताचं ठिकाण निश्चित झालं. त्यानंतर झाडीतून वाट काढत झुडपांच्या एका मोठ्या पट्ट्यात 4 मृतदेह सापडले होते. घाटातल्या एका वळणावर तीव्र उतार होता आणि चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र अपघातानंतर 4 दिवसांनी हे सगळं समोर आलंय.